केंद्र सरकारने जर राज्याला मदत केली असेल तर मग वरची मदत काय फक्त 10,000 रुपये आहे हेक्टरी. शेतकऱ्याला किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळेल अशी अपेक्षा होती. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालं हे सर्वश्रुत आहे. राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्व शेतकरी डोळे लावून बघत होते. भरभरून मदत मिळेल आणि या संकटावर आम्हाला काही प्रमाणात का होईना मात करता येईल अशा प्रकारची भावना शेतकऱ्यांची होती. याचं कारणही आहे की जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यामध्ये एकट्या मराठवाड्यामध्ये 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे आम्ही काही आकडा वगैरे चुकीचं सांगत नाही, तर सरकारी नोंदीनुसार हे आकडा सांगतोय. आणि अतिवृष्टीमुळे गेल्या 15 दिवसातले शेतकऱ्यांची आत्महत्या 74 आहे. फक्त 15 दिवसात झालेल्या आत्महत्या 74 आत्महत्या झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आपलं जीवन संपवत आहे. पोराबाळांचं पालन पोषण करू शकत नाही. घरची चूल पेटणं बंद झालेलं आहे. पोत्याचं नव्हतं झालेलं आहे. शेतीमध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची आस होती. भरपूर प्रमाणात मदत मिळेल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अशा प्रकारे शेतकऱ्यांना वाटत होतं. दुर्दैवानं आज जो निर्णय झाला तो शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यासारखा निर्णय झाला. खरं तर निवडणुकीच्या पूर्वी मतासाठी तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करायसाठी वाटेल ते निर्णय घेता. 3 हेक्टर पर्यंत मदत केली गेली होती मागच्या वेळेस. आता ही मदतीची व्याख्या फक्त 2 हेक्टर पर्यंत आणली. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी बागायती आहे, आपला जिरायती आहे, जिरायती शेतीला 8,500 रुपये आणि कोरडवाहू शेतीला 6,500 रुपये हे एनडीआरएफच्या निकष आहेत. त्यामध्ये सरकारने भर घालून सरकारची तिजोरी खुली करून शेतकऱ्याला किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळेल अशी अपेक्षा होती. पण दिलं काय? कोरडवाहू शेतकरीला 18,500 आणि हे 2 हेक्टर पर्यंत, आणि हंगामी किंवा त्याला बागायती म्हणतो आम्ही त्याला 27,000 रुपये. म्हणजे एनडीआरएफचा निकष हा केवळ एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे, तसे 8,500 प्रमाणे 17,000 मिळत होते. मग 10,000 रुपये राज्य सरकारने घातले. आता केंद्र सरकारने जर राज्याला मदत केली असेल तर मग वरची मदत काय फक्त 10,000 रुपये आहे हेक्टरी. किंवा राज्य सरकार देत असेल तर मग केंद्राने मदतच केली नाही, त्याचा अंतर्भूत नाही याच्यामध्ये. 27,500 रुपये हेक्टरी जर तुम्ही मदत करत असाल तर शेतकरी यातून सावरेल कसा? सोयाबीनचं पीक पूर्णतः गेलेलं आहे. कापूस पूर्ण संपलेला आहे. अनेक पिकं, त्यामध्ये कांदा शेतकरी उद्ध्वस्त झालाय. काही भागामध्ये धान शेतकरी उत्पन्न झालाय. टमाट्याचं शेतकरी झालेला आहे. फळबागांची प्रचंड नुकसान झालेली आहे. मराठवाड्यात काही जिल्ह्यामध्ये द्राक्ष आणि काही जिल्ह्यामध्ये तुमचा मोसंबी होतो. ते पीक पूर्णतः ती झाडं कोलमडून गेली, जमिनी खरडून गेल्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.